नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025 जी एमएस सेट परीक्षा होणार आहे। या एमएस सेट परीक्षेचं ऑफिशियल वेबसाईटवर माहितीपत्रक उपलब्ध झालेलं आहे। काय असते ही परीक्षा, त्याचबरोबर या परीक्षेची पात्रता काय आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, परीक्षेसाठी कोणती महत्त्वाची पुस्तके वाचायची आहेत, त्याचबरोबर या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, फी स्ट्रक्चर काय आहे, ही परीक्षा पास होण्यासाठी पासिंग क्रायटेरिया काय असतो, कोणते महत्त्वाचे दिनांक आहेत, हॉल तिकीट कधी येणार आहे, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। जो ऑफिशियल प्रॉस्पेक्ट आहे तो ऑफिशियल प्रॉस्पेक्ट आपण पाहून घेणार आहोत। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथं सुद्धा तुम्हाला हा ऑफिशियल प्रॉस्पेक्ट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर हा आहे ऑफिशियल प्रॉस्पेक्ट, ज्यांनी आपल्याला सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिली आहे। सुरुवातीलाच 40वी सेट घेत आहेत, त्याचबरोबर आपल्या परीक्षेचा एक्झाम दिनांक दिलेला आहे। आपल्या सर्वांना आता ते पाठ झालेले, इंडेक्स दिलेला आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता। आपल्याला जे महत्त्वाचे आपल्या सर्वांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याच संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीलाच त्यांनी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की या वर्षीच्या सेट परीक्षेचा फॉर्म जो आहे तो तुम्ही 24 फेब्रुवारी 2025 पासून भरायचा आहे। तर जी लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची ती आहे 13 मार्च 2025 पर्यंत। याच वेळेमध्ये फॉर्म भरा, जेणेकरून आपल्याला लेट फीस लागणार नाही। जर अनावधानाने किंवा काही कारणामुळे जर तुम्ही लेट होत आहेत तर तुम्हाला त्यांनी परत एक डेट दिली आहे, पिरियड फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ लेट फीस। तर लेट फीसचा दिनांक आहे 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 या दरम्यान तुम्ही लेट फीस भरूनही फॉर्म भरू शकता। त्यानंतर अजून काय महत्त्वाचे दिनांक आहेत बघा, जर फॉर्म भरताना काही चुकलं असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता। 22 मार्च 2025 ते 24 मार्च 2025 या तारखेच्या दरम्यान तुम्ही तुमचे फॉर्म करेक्शन करून घेऊ शकता। ते असं म्हणतायत की अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड ऑन द वेबसाईट। तर 5/6/2025 म्हणजे 5 जूनला तुमचे ॲडमिट कार्ड वेबसाईटला येतील आणि 15/6/2025 रोजी आपली एक्झाम असणार आहे, म्हणजे 15 जूनला आपली एक्झाम असणार आहे। बहुतांश आपल्याला हे वेगवेगळे अपडेट देऊन विद्यापीठानं आपल्याला हे कन्फर्म सांगितलेलं आहे। तर परत एक नोट्स छोटी दिली आहे त्यांनी की हे जे फॉर्म तुम्ही भरतायत तर त्याची हार्ड कॉपी आपल्याला म्हणजे किंवा विद्यापीठाला पाठवण्याची गरज नाही, मात्र ती तुम्ही तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर खूप सारी माहिती दिलेली आहे ऑफिशियली। आता आपण आपल्याला जी माहिती बघा, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर तुम्ही हे पूर्ण बुलेटिन वाचू शकता। ऑफिशियल वेबसाईटला पण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील ते बघू शकता। त्यानंतर जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्या संदर्भानंच आपण चर्चा करणार आहोत। सर्वात प्रथम पाहूया आपण कंडिशन ऑफ एलिजिबिलिटी। तर कोण पात्र आहे ही परीक्षा द्यायला, तर काय स्पष्ट दिले बघा, द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव मास्टर्स डिग्री रिकॉग्नाइज्ड बाय UGC इन अ सब्जेक्ट ऑफ सेट। म्हणजे तुम्हाला तुमची PG कंप्लीट पाहिजे, थोडक्यामध्ये तुमची PG डिग्री जी आहे ती डिग्री कंप्लीट पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या विषयामध्ये सेट एक्झाम देऊ शकतात। मार्किंगचा क्रायटेरिया आहे का, बी मध्ये दिले बघा, द कॅन्डिडेट्स ऑदर दॅन, म्हणजे जे विद्यार्थी SC ST OBC DT VJ NT SEBC ट्रान्सजेंडर PWD आणि ऑर्फन्सच्या व्यतिरिक्त आहेत, यांच्यासाठी 55% लागतील PGला। आलं लक्षामध्ये, यांच्या व्यतिरिक्त, कारण ऑदर दॅन म्हणले ना, यांच्या व्यतिरिक्त जे असतील यांच्यासाठी 55% लागतील डिग्रीला। आणि
मग ह्या कॅटेगरीमध्ये जर असतील तर मग 5% रिलॅक्सेशन म्हणजे 50%ही चालेल. पण ज्या कॅटेगरीज दिल्या आहेत त्यांच्याकडं ज्यांना गरजेचं आहे त्यांना नॉन क्रिमिलियर लागेल, ज्यांना गरजेचं आहे त्यांना नॉन क्रिमिलियर लागेल आणि व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट लागेल, हे आपण समजून घ्यायचं आहे. त्यानंतर द कॅन्डिडेट्स हू आर स्टडिंग in the first year of 2 years master's course or in first 2 semester of a 4 semester course of master's degree or studying in the 4th year of 5 year integrated. थोडक्यात काय दिले बघा त्यांनी, तुम्ही जर ॲपियर असाल या PG कोर्ससाठी, मग तो 4 इयरचा असो की 2 इयरचा असो, तर तुम्ही लास्ट इयरला पाहिजे. आलं लक्षामध्ये, तुम्ही लास्ट इयरला त्या PG कोर्सच्या लास्ट इयरला पाहिजेत. लास्ट इयरला तो कितीही वर्षाचा असू देत, तुम्ही तो लास्ट इयरला पाहिजेत. उदाहरणार्थ जनरली PG कोर्स आपल्याकडं 2 वर्षाचे आहेत, तर तुम्ही त्याच्या लास्ट इयरला पाहिजेत. आलं लक्षामध्ये, ते स्पष्टच म्हणतं ना, हू आर स्टडिंग इन द फर्स्ट इयर. जर फर्स्ट इयरला असेल तर नॉट एलिजिबल म्हणायला लागलेत ते. म्हणून थोडक्यात काय समजून घ्यायचं की तुम्ही PG कोर्सच्या लास्ट इयरला असेल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि ॲपियर स्टुडंट जर ते 2 वर्षामध्ये तुम्हाला त्यांना पास होऊन दाखवावं लागेल. कसं, त्यांनी जो मार्किंगचा क्रायटेरिया दिला आहे ना कॅटेगरी वाईज, त्यामध्ये तुम्ही 2 वर्षामध्ये पास होणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काही बाबी दिल्यात बघा, म्हणजे विषयाचे काही प्रॉब्लेम आहेत ते दिले, ते आपल्यासाठी काही एवढे महत्त्वाचे नाहीत. ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या संदर्भानं आपण चर्चा करत आहोत. त्यानंतर कॅन्डिडेट हू हॅज ऑलरेडी क्वालिफाईड सेट इन सब्जेक्ट विल नॉट अलाउड ॲपियर अगेन फॉर सेट इन द सेम सब्जेक्ट. जर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये पास असाल तर तुम्हाला परत त्या सब्जेक्टमध्ये फॉर्म भरता येणार नाही. उदाहरणार्थ तुमचं जिओग्राफी PG आहे आणि तुम्ही जिओग्राफीमध्ये एकदा जर सेट पास झालात तर तुम्हाला परत जिओग्राफीमध्ये फॉर्म भरता येणार नाही. जर तुमच्याकडं एक्स्ट्रा सब्जेक्टमध्ये PG आहे, समजा तुमच्याकडे हिस्ट्री पण आहे आणि तुमच्याकडं पॉलिटिकल सायन्स पण आहे, तर मग तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये देऊ शकता, पण ज्या पास आहेत त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. टू अप्लाय फॉर सेट देअर इज अ नो अप्पर लिमिट. या एक्झामसाठी कोणतीही वयाची अट नाही. सेट एक्झामसाठी, हे जी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे सेट परीक्षा, या एक्झामसाठी वयाची कोणतीही अट नाही आहे. त्यानंतर रिझर्वेशन पॉलिसी फॉर सेट एक्झाम. रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीमधून किती रिझल्ट देतात तर त्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर एक्झामिनेशन फॉर सेट एलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर टाईम. ठीक आहे. आता आपल्याला बघा, महाराष्ट्र सेट जी आहे ना, ही 32 विषयामध्ये सेट एक्झामिनेशन होते आणि तुम्हाला जे काही असे वेगवेगळे विषय असतात ना ते त्यांनी इथं ॲडजस्ट करून दिलेले आहे. तुम्हाला PG कोर्सचं नाव दिलं आहे आणि तुमचा एखादा वेगळा विषय जरी असेल तर त्यांनी तुम्हाला या PG कोर्समध्ये तो ॲडजस्ट करून दिलेला आहे. ठीक आहे. या विषयामध्ये याच्यामध्ये तुम्ही निश्चितच बघा 32 विषय दिलेले आहेत, ते तुम्ही तो जो प्रॉस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये बघून घेऊ शकता. प्रॉस्पेक्टमध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंटर्स आहेत, जवळपास 18 सेंटरची यादी दिलेली आहे. ठीक आहे. तर फॉर्म भरताना साधारणतः तुमच्याकडे 4 सेंटरचे चॉईस असतात, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं सेंटरची निवड करू शकता. लक्षामध्ये 18 सेंटर दिलेले आहेत महाराष्ट्रातले, ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि ह्या सेंटरची तुम्ही नावं चूज करू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. कॅन्डिडेट्स कॅन सबमिट ओनली ऑन ॲप्लिकेशन फ्रॉम ऑनलाईन मोड. तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करता येणार आहे. लक्षात घ्या, इथं वेबसाईट त्यांनी क्लिअर कट दिलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. ह्या वेबसाईट तुम्हाला जे काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत, वेळोवेळी एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला कट ऑफ
मागच्या वर्षीचे किती कट ऑफ लागलेत या संदर्भानं सविस्तर चर्चा वेबसाईटवर तुम्हाला त्यांनी PDF उपलब्ध करून दिलेले आहेत. सिलेबस तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला या वेबसाईटला मिळतील. त्यामुळं जे विद्यार्थी सेटची तयारी करतात त्यांनी ही वेबसाईट लक्षातच ठेवा, आलं लक्षामध्ये, जेणेकरून तुम्हाला ज्या काही मनामध्ये डाऊट्स असतील त्या या वेबसाईटवर तुम्हाला क्लिअर करता येतील. या वेबसाईटवरून तुम्हाला माहिती मिळेल. फी स्ट्रक्चर काय आहे बघा. ओपन कॅन्डिडेटसाठी फीस आहे 800 रुपये आणि SC ST PWD ट्रान्सजेंडर ऑर्फन्स त्याचबरोबर OBC DTA VJ NTB NTC NTD आणि SEBC ज्यांना नॉन क्रिमिलियर लागते असे या कास्ट आहेत. आणि EWS ओपन यांच्यासाठी 650 रुपये फीस असणार आहे. त्यानंतर स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय आहे, नेमकं एक्झामिनेशनचं स्वरूप पाहूया. द एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड इन OMR बेस्ड मोड ओनली. म्हणजे पारंपरिक पद्धतीनंच OMR शीटवरच तुम्हाला ते सर्कल करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑफलाईन पद्धतीनंच एक्झाम होणार आहे. त्यानंतर नेमका पॅटर्न काय आहे एक्झामिनेशनचा बघा. आपल्याला माहीत आहे की MH सेट परीक्षेचे 2 पेपर होतात. फर्स्ट जो पेपर आहे, पहिला जो पेपर आहे, यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे पहिला पेपर 100 गुणांसाठी विचारलेला असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स विचारले असतात जे तुम्हाला कंपल्सरी आहेत, बरोबर आहे. आणि 1 तासाचा तुमच्याकडं वेळ असतो. 10 ते 11 या दरम्यान तो तुमचा या टाईममध्ये तुमचा पेपर होणार आहे. ते असं जरी म्हणत असले तर ड्युरेशन विदाऊट ब्रेक, म्हणजे तुम्हाला ते ब्रेक देणार नाही आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड जो पेपर असणार आहे हा तुमच्या सब्जेक्टच्या संदर्भानं होईल. पहिला जो पेपर असणार आहे 100 गुणांचा, तर तो सर्वांना कॉमन पेपर असतो. आणि दुसरा जो पेपर असणार आहे 200 गुणांचा, ज्यामध्ये 100 प्रश्न विचारतात, एक प्रश्न 2 गुणांसाठी. तर दुसरा पेपर हा तुम्ही ज्या विषयामध्ये सेट करायचे, म्हणजे अर्थात तुम्ही ज्या विषयामध्ये PG आहात, तुम्हाला ज्या विषयामध्ये सेट द्यायचे आहे त्या विषयाच्या संदर्भानं असतो. यामध्ये 100 प्रश्न तुम्हाला विचारले असतात, कंपल्सरी असतात. आणि 2 तास वेळ या पेपरला असतो. 11:30 ते 1:30 असा त्यांनी वेळ दिलेला आहे, परंतु ते तुम्हाला ब्रेक देणार नाही आहेत असं म्हणतायत. त्यानंतर पेपर 1च्या संदर्भानं ते म्हणतायत की काय काय त्याच्यामध्ये देणार आहेत ते. तर आपण एक स्वतंत्र सिलेबसच बघूया पेपर 1चा. ठीक आहे, तर तो आपण पुढं बघूया. त्याचबरोबर आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत, त्या संदर्भानं देखील आपण पुढे चर्चा करूयात. पुस्तके कोणती वाचायची आहेत हे पण आपण पाहणार आहोत. त्यांनी स्वरूप दिले की ABCD देणार आहेत, कोड देणार आहेत. पेपर 2 तुमच्या संदर्भानं आहे असं त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे या एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पूर्णच्या पूर्ण प्रश्न तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. कारण जरी अनावधानानं प्रश्न चुकला तुमचा तर कुठलेही गुण कमी केले जात नाहीत, निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणून पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. त्यानंतर सब्जेक्ट अँड सिलेबस ऑफ टेस्ट बघा. तुम्हाला जो सिलेबस दिला आहे तर तो सिलेबस स्पष्ट इथं दिलेला आहे. या एक्झाम तुम्हाला तुम्ही इथं जाऊन ओरिजिनल तुम्ही PDF इथं जरी गेलात तर तुम्हाला सिलेबस आहेत, त्याचबरोबर ओल्ड पेपर आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या सेट एक्झामच्या ऑफिशियल जर तुम्ही वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला डिटेलमध्ये तिथं माहिती मिळणार आहे. आता ओल्ड पेपर आपण मागील जवळपास 10 ते 12 वर्षाचे पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेत, ते तिथं पण तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. त्याचबरोबर मागील जेवढे पेपर उपलब्ध आहेत, म्हणजे 2011 ते 2024 पर्यंत सर्व झालेल्या सेटचे जे फर्स्ट पेपर आहेत ना,
हे ॲनलाईज करणारे व्हिडिओ पण एका तासाचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला त्याला प्रोव्हाइड करून दिलेत. PDF स्वरूपामध्ये प्रश्न पण तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेत आणि आपण टेस्ट सिरीज पण घेत आहोत. मीडियम काय बघा, आता मीडियम काय आहे क्वेश्चन पेपरचं, मीडियम काय आहे. द मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर विल बी इन इंग्लिश अँड मराठी ओनली. ठीक आहे, एक्सेप्ट लँग्वेज पेपर्स. तुमचं जे मीडियम असणार आहे हे मराठी आणि इंग्लिश मीडियम असणार आहे पेपरचं, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा ऑफिशियल वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. या संदर्भानं आपला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो की किती मार्कावर रिझल्ट असतो, काय असतो. तर सर्वात पहिले तुम्ही मागच्या जे 2-3 वर्षाचे रिझल्ट लागलेत ना, आपण कट ऑफचा व्हिडिओ बनवलेला आहे बघा. कट ऑफचा मागील 5 इयरचं आपण ॲनालाइज केले की रिझल्ट कसे कसे लागलेत. तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. आपल्या टेलिग्राम चॅनलला सध्या पण तो उपलब्ध आहे, त्याचे लिंक दिलेले आहेत आणि व्हॉट्सअप चॅनलला पण त्याची लिंक दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळून जाईल की नेमका किती मार्कला माझ्या सब्जेक्टचा माझ्या कॅटेगरीमधून रिझल्ट लागतो. ठीक आहे, आणि त्याची PDF पण आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्रामला. सर्वच्या सर्व 5ही इयरची PDF तिथं उपलब्ध करून दिलेली आहे. आता पाहूया आपण की नेमका सेटचा एक्झामचा रिझल्ट कसा दिला जातो. आता त्यांनी काय केलं, अशा 3 स्टेप दिल्यात, 3 स्टेप दिल्यात, नंतर 4 स्टेप दिल्यात. थोडक्यामध्ये काय बघा, पहिले आपण आपल्या सरळ भाषेमध्ये याचा अर्थ समजून घेऊया. स्टेप 1 मध्ये काय म्हणतात ते, इट इज 6% ऑफ द appeared candidates appeared for set in both the papers which equals to total number of qualifying slots, minimum number of the candidates to be declared qualified. आता आपल्याला ॲपियर्ड स्टुडंट कोण आहेत हे पहिलं पाहावं लागेल. आलं लक्षामध्ये, म्हणून आपण तिथं सरळ सरळ जाऊ आणि मग बघू. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक लक्षात घ्या, पहिल्या 6% जे विद्यार्थी आहेत, पहिले 6% आपल्या सब्जेक्टमधले, स्वतःच्या कॅटेगरीमधले, स्वतःच्या सब्जेक्टमधले पहिले 6% विद्यार्थी जे आहेत त्यांचा रिझल्ट क्वालिफाईडमधून दिला जातो. म्हणजे तेच विद्यार्थी पास होतात. ठीक आहे, परंतु त्याच्यासाठी ते म्हणतात की तुम्ही एका ॲपियर्ड तुम्ही अगोदर व्हायला पाहिजेत. तर ॲपियर्ड होणं म्हणजे काय नेमकं ते पहिले समजून घ्या. आता परत तुम्ही या टेबलमध्ये आपण परत पहिल्यापासून येऊया. आता पहिले तुम्हाला काय व्हायचं आहे, पहिले आपण सिक्युअर्ड होणं अपेक्षित आहे. तुम्ही सिक्युअर्ड व्हा अगोदर आणि मग त्या सिक्युअर लिस्टमध्ये गेल्याच्या नंतर जास्तीत जास्त मार्क घ्या. त्या सिक्युअर लिस्टमध्ये विद्यार्थी येतील आणि त्यातले 6% विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिला जाईल. आता तुम्हाला सिक्युअर्ड व्हायचं बघा, सिक्युअर्ड ॲट लिस्ट फॉलोइंग % ॲग्रिगेट मार्क्स इन फॉलोइंग 2 पेपर्स टेकन टुगेदर. पेपर 1 आणि पेपर 2 मिळून जे ओपन EWS आणि जनरल कॅटेगरीमधले स्टुडंट आहेत, ओपन EWS आणि जनरल कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत, त्यांना 40% लागतील. 40% मध्ये कोणत्या सब्जेक्टमध्ये, दोन्ही पेपर मिळून, लक्षात घ्या, एक नाही दोन्ही पेपर मिळून. मग पेपर 1 मध्ये कितीही मिळू देत आणि पेपर 2 मध्ये कितीही मिळू देत. इथं स्पेशल पेपरचं कोणतंही ॲग्रिगेट दिलेलं नाही. दोन्ही पेपर मिळून 40% पाहिजेत. कुणाला पाहिजे तर ओपन EWS आणि जनरल कॅटेगरीमधल्या स्टुडंटसाठी. 40% म्हणजे किती, परीक्षा किती मार्काची आहे आपली, 300 मार्कची आहे. म्हणजे साधारणतः 120 गुण पाहिजेत. कशासाठी पाहिजेत 120 गुण? सिक्युअर्ड होण्यासाठी पाहिजेत. लक्षात घ्या, 120 पडले म्हणजे तुमचा रिझल्ट नाही आहे, तुम्ही सिक्युअर्ड लिस्टमध्ये गेलात. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी SC ST PWD त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिले डिसेबिलिटी किती पाहिजे, ट्रान्सजेंडर, ऑर्फन्स, OBC, DTA, VJ, NTB, NTC, NTD, SEBC, नॉन क्रिमिलियर ओनली. ठीक आहे, म्हणजे या कॅटेगरी ज्या दिल्यात ना त्यांना नॉन क्रिमिलियर पाहिजे. त्यासाठी 35
टक्क्याची सेक्युअर्ड लिस्टमध्ये ते जाऊ शकतात. 35% मार्क्सवाले म्हणजे साधारणतः 105च्या आसपास जरी तुम्हाला मार्क पडले तर तुम्ही सेक्युअर्ड झाले. मग आता ही सेक्युअर्ड लिस्टमध्ये जे विद्यार्थी येतील म्हणजे ओपन EWS जनरलचे 120च्या पुढचे विद्यार्थी आणि जे इथं कॅटेगरीज दिल्यात ते 105च्या पुढचे विद्यार्थी म्हणजे 105 म्हणजे आपण गुणांच्या स्वरूपात बोलू लागलो म्हणजे 35%च्या पुढचे विद्यार्थी. मग कॅटेगरी वाईज सब्जेक्ट वाईज आता गुणवत्ता यादी लागेल आणि यामधले जे पहिले 6% जास्त मार्क्सवाले विद्यार्थी आहेत कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज त्यांचा रिझल्ट दिला जाईल. आता आपल्याला माहीत नाही येत ना ते पहिले 6% म्हणजे थोडक्यात काय तर मी माझ्या कॅटेगरीमध्ये मधून आणि माझ्या सब्जेक्टमधून जास्तीत जास्त मार्क घ्यावेत जेणेकरून मी पहिल्या 6% येईल. आलं लक्षामध्ये जेणेकरून मी पहिल्या 6% मग आपल्याला प्रश्न पडतो मग ही सेक्युअर्ड लिस्ट बनवायचं कारण काय. याचा अर्थ असा आहे एखाद्या कॅटेगरीमध्ये आणि एखाद्या सब्जेक्टमध्ये एकाही विद्यार्थ्याला जर 120 गुण मिळाले नाहीत तर 119 उदाहरणार्थ 119 गुण मिळाले सर्वात हायेस्ट तर त्याचा रिझल्ट दिला जात नाही कारण तुम्ही सेक्युअर्डमध्येच नाहीत. असा यामुळं त्यांनी अगोदर सेक्युअर्ड लिस्ट बनवली म्हणजे पहिला टप्पा आपण सेक्युअर्डमध्ये जाणं आणि त्यातली त्यात मी सर्वात जास्त मार्कवाला असणं म्हणजे पहिल्या 6% येणं असं अपेक्षित आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल किंवा पास होण्यासाठी मी किती मार्क घ्यायचे तर तुम्ही पहिले मागच्या वर्षीचा रिझल्ट बघा 2024चा त्याच्यानंतर 2023चा पहा 2021चा पहा 20चा पहा आणि मग तुम्हाला कळून जाईल की मी जर इतके मार्क्स घेतले तर मी पास होईल. ठीक आहे म्हणून तुम्ही कट ऑफचा व्हिडिओ बघा तिथं तुम्हाला दिलेला आहे किंवा तुम्ही मागच्या कट ऑफ जरी पाहिले तर तुम्हाला कळून जाईल जास्त फरक पडत नाही 2-3% मागे पुढे होतात हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. त्यांनी त्यांच्या काही क्रायटेरिया म्हणजे खूप सारे जे काही नियम आहेत त्यांनी दिलेले आहेत आपल्यासाठी तेवढं मात्र तुम्ही समजून घ्यायचं आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर ॲडमिट कार्ड हॉल तिकीटच्या सूचना आहेत त्या बघून घ्यायच्या आहेत तुम्ही. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशन टू बी सबमिटेड ऑनलाईन. अप्लाय तुम्हाला या वेबसाईटवर करायचं आहे. ठीक आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ह्या वेबसाईटवर करायचं आहे. तुम्हाला जे जे सांगतील ते म्हणजे काय नंबर पॅन कार्ड वगैरे आधार कार्ड जे तुम्हाला सांगतील ते तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं आहे. फोटोची साईज वगैरे हे तुम्ही बघा. जे विद्यार्थी या अगोदर स्वतः फॉर्म भरला ते भरू शकता स्वतः परंतु जे विद्यार्थी न्यू आहेत त्यांनी संगणक केंद्रावर जाऊन फॉर्म भरला तर जास्त बेटर राहील. ठीक आहे. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स दिल्यात त्याच की फॉर्म फोटो साईज. ठीक आहे आणि तुम्हाला ईमेल लागेल काय जे असतील ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर अजून हे ज्या महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आहे. आपण आता पाहायचं आहे आपल्याला की पुस्तकं कोणती वाचायची आहेत आपण जी टेस्ट सिरीज घेणार आहोत त्याबद्दल माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रम काय आहे पहिल्या पेपरचा त्या संदर्भाने देखील चर्चा करूया. कोणती प्रकरणं आहेत किती मार्क्सला येतात. ठीक आहे. या परीक्षेच्या त्याचबरोबर TET TIIT CTET UGC नेट या परीक्षेच्या संदर्भानं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे सेटनेट स्टडी. डायरेक्ट सर्च करू शकता तुम्ही सेटनेट स्टडी असा आयकॉन येईल सेटनेट स्टडी 2025 आणि तुम्ही ते जॉईन करू शकता. तिथं आम्ही तुम्हाला मागील 10 वर्षाचे ओल्ड पेपर PDF स्वरूपामध्ये फाईल टाकलेले आहेत. त्याचबरोबर विश्लेषण करणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करण्यात येतील आणि पोल क्वेश्चनसुद्धा आम्ही तुम्हाला देत असतो जे तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर इतर जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. आता जो आपला पहिला पेपर असतो ना जो सर्वांना कॉमन पेपर असतो तर त्या पहिला पेपरचा अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये महत्त्वाचे 10 टॉपिक आहेत बघा. जो पहिला टॉपिक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड बघा सर्वांना कॉमनच्याच संदर्भाने आपण चर्चा करत आहोत. दुसऱ्या पेपरचा सिलेबस तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तर टीचिंग ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी विचारलं जातं. रिसर्च ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी विचारलं जातं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरील प्रश्न 10 गुणांसाठी. कम्युनिकेशन 10 गुणांसाठी. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड 10 गुणांसाठी. लॉजिकल रिझनिंग 10 गुणांसाठी. डाटा इंटरप्रिटेशन 10 गुण. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण ICT म्हणतो 10 गुणांसाठी.
पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट 10 गुणांसाठी आणि हायर एज्युकेशन सिस्टीम 10 गुणांसाठी. अगदी याच गुणानुभारानुसार तंतोतंत आपण एक टेस्ट सिरीज बनवलेली आहे. म्हणजे या प्रकरणाला 10 गुण आहेत तर 10 गुणांचेच आपण प्रश्न काढलेत आणि जवळपास आपण पहिल्या पेपरचे 12 टेस्ट पेपर घेणार आहोत. त्याबद्दलही माहिती आपण पुढे पाहूया. तर या 12 पेपरची फीस असणार आहे 450 रुपये आणि हे तुम्हाला 12 पेपर PDF स्वरूपामध्ये खालील वेळेप्रमाणे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवणार आहोत PDFच्या स्वरूपामध्ये आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे तुम्हाला विश्लेषण देणार आहोत. ही सिरीज फक्त पेपर क्रमांक 1 साठी आहे जो सर्वांना अनिवार्य असतो. पेपर मराठी माध्यमातूनच आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि खालील दिलेल्या वेळेप्रमाणेच तुम्हाला पेपर पाठवले जातील. ठीक आहे. तर 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला याच नंबरला. स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर तुम्हाला या तारखेप्रमाणे इथं ज्या तारखा दिलेल्या आहेत या तारखेप्रमाणे तुम्हाला मॉर्निंगला सकाळी 11 वाजता PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला तुमच्या पेपर येईल. त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की येईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ येईल. एक मॉडेल म्हणून आम्ही सर्वांना 20 जानेवारी 2025 रोजीचा पेपर सर्वांना पाठवला आहे जो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो पेपर, त्याची आन्सर की आणि विश्लेषणाचा व्हिडिओ. ठीक आहे. आणि जवळपास आपले 16 फेब्रुवारीचा पेपर झालेला आहे आणि 23 फेब्रुवारीचा पेपरसुद्धा तुम्हाला उद्या उपलब्ध होणार आहे. जर समजा हा व्हिडिओ तुम्ही थोडं लेट ऐकत आहात म्हणजे समजा तुम्ही ही पेपर कधीही तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. मार्चमध्ये 23 मार्च, 30 मार्च, 6 एप्रिल, 20 एप्रिल ज्या दिवशी तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन केली त्याच्या अगोदर झालेले सर्व पेपर तुम्हाला एकाच दिवशी मिळतील. मात्र त्याच्या पुढचे जे पेपर आहे ते त्याच डेटला मिळतील. त्या डेट आम्ही इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता परत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की सर पुस्तकं कोणती वाचायची आहेत. तर तुम्ही के सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं पेपर पहिला जो सर्वांना अनिवार्य असतो त्यासाठीचं हे बुक यूज करू शकता. त्यांनी बऱ्यापैकी विश्लेषणात्मक माहिती दिली आहे प्रकरणावाईज आणि सरावासाठी प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही विद्याभारती प्रकाशनचं देखील बुक यूज करू शकता. ते सुद्धा अनुभवी लेखक आहेत दायमा सर. दायमा सरांनीही डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. सराव जे प्रश्न आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर जर तुम्ही याबरोबरच UGC नेटची देखील तयारी करतायत तर हे पुस्तक तुम्हाला हिंदीमध्येही उपलब्ध आहे आणि इंग्लिशमध्येही उपलब्ध आहे. पिअर्सन पब्लिकेशनचं हे सुद्धा तुम्ही बुक यूज करू शकता. त्याचबरोबर थोडंसं डिटेलमध्ये जर तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे स्पेशल पर्यावरणाचं, स्पेशल संगणकाचं तर तुम्ही हे बुक यूज करू शकता. जसं पहिल्या पेपरसाठी डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं बुक तुम्ही यूज करा. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीसाठी स्पेशल यूज करू शकता अंकलगी सर, राणे सर, ज्ञानदीप प्रकाशन, अभिनव प्रकाशन यापैकी एक. गणितासाठी राणे सर, महाले सर, वसे सर यापैकी एक. किंवा तुमचे जे स्पर्धा परीक्षा करणारे मित्र आहेत त्यांच्याकडून बी तुम्ही यूज करू शकता, घेऊ शकता ते बुक. आणि जे जे आपल्याला टॉपिक आहेत ना तेच तुम्ही या पुस्तकातून करायचे आहेत. पर्यावरण एरक भरूचा, संगणक ज्ञानासाठी तुम्ही MSCITचं बुक यूज करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं मागील सेट परीक्षेचे जे झालेले 4 ते 5 पेपर आहेत ते अगोदर सोडवा. मी तर तुम्हाला सांगतोय की मागील 2011 ते 2024 या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देणार. टेलिग्राम चॅनल काय आहे? सेट नेट स्टडी. टेलिग्राममध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे सेट नेट स्टडी आणि तिथं तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि त्या प्रत्येक प्रश्नपत्रिकाचे एका तासाचे ॲनालाइज करणारे व्हिडिओ तिथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. इयर वाईज प्रश्नपत्रिका आहेत, इयर वाईज व्हिडिओ आहेत. मला वाटतं आपण सर्व चर्चा केलेली आहे.
अजून जर काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण त्या संदर्भानं देखील व्हिडिओ बनवत आहोत. अजून आपण परीक्षेची म्हणजे अभ्यास कसा करायचा आहे, नेमकं फर्स्ट पेपरचा स्टडी प्लॅन काय असणार आहे या संदर्भानं देखील व्हिडिओ बनवणार आहोत. आणि मागील देखील आपण जवळपास 200+ व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या देखील व्हिडिओ बघा. आणि टॉपिक वाईज पण जसं कम्युनिकेशनचे ॲज अन ॲव्हरेज आपण पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. पर्यावरणाच्या संदर्भानं आपण मेन टॉपिकवर व्हिडिओ बनवलेले आहेत. अध्यापन अभियोग्यतेच्या संदर्भानं आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा व्हिडिओ बघा जेणेकरून ते तुम्हाला उपयुक्त ठरतील. मला वाटतं जे विद्यार्थी सेटची तयारी करतात त्या सेटच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही डाऊट्स असतील ते ह्या व्हिडिओमध्ये निश्चित आपण कमी केलेले आहेत. जे आपले मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ पाठवा आणि आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.